केल्यानंतर गावची शिव कायम करून घ्यायची. आमचं मनसर आणि चांडोली जे गाव आहे त्याचे शिवरस्ता पहिला तो क्लिअर म्हणजे शिवरस्ता पहिला करून द्यायचा. आणि नंतर आता काय झालं, बहुसंपादन झालेलं आहे 2 हेक्टरचं. आणि ॲक्च्युली परिस्थिती त्यांनी 9 हेक्टर जागा घेतली आणि ती जागा नेमकी त्यांनी 2 तुकड्यामध्ये घेतली होती. मध्यभागी घाट सोडला होता. आमचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं का एका बाजूला तुम्ही प्रोजेक्ट घ्या. ते एक गोष्ट होती आमची. नंतरच्या याच्यात जी विद्युत वाहिनी जाणार आहे ती शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार आहे. तर आमचं एक म्हणणं आहे का ती शेतकऱ्यांच्या शेतीतून जाण्यापेक्षा शिवरस्ता काढल्यानंतर शिवरस्त्याच्या कडेकडेने रस्त्याच्या बाजूनी ती लाईन जावा ही एक आमची मागणी होती. आणि आता ह्या सर्व मागण्या तुमच्या होत्या, तर तुम्ही आमरण उपोषण सोडले. कोणत्या मुद्द्यावरती आमरण उपोषण सोडण्यात आले? आता शिवजयंती आहे. प्रांत साहेबांशी बोलणं झालं, फोनवर बोलणं झालं तर ते बोलले शिवजयंती आहे, शिवजयंती आम्हाला शक्य होणार नाही. शेवटी राजाचा सण आहे आणि राजाच्या सणाच्या बाबतीत आम्ही तेवढे सेन्सिटिव्ह आहे. कारण माझी पण शिवजत जवळजवळ गेली 20 वर्ष आम्ही शिवनेरीवरून आणतो. चांडोली खुर्ची 20 वर्ष आमची शिवजत अखंड या ठिकाणी चालू आहे. आमची पण शिवजयंती आहे. आणि आम्ही प्रांतसाहेबांचं म्हणणं ऐकलं की ते आपल्याला शिवजयंती झाल्यानंतर 2 दिवसात कलेक्टर साहेबांशी एकदा मीटिंग लावणार आहे. आणि त्यानंतर ज्या मागण्या आहे आता तात्पुरते तर आम्हाला काय लेखी आश्वासन दिले का त्यांनी? काही तुम्हाला लेखी आश्वासन दिले ना? काय आश्वासन? आश्वासन असं आहे का हे जे तांत्रिक मागणी आहे ह्या मागण्यांचा विचार करून जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सदर काम बंद ठेवण्यात येणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. ह्या मुद्द्यावर तुम्ही आता आमरण उपोषण थांबवलं आहे? हां, आमरण उपोषण हे ह्या मुद्द्यावर. त्यांनी पुन्हा एकदा ते जर काम चालू केलं आम्ही ठामे. आत्ता तरी थोडंसं लोकांच्या सांगण्यानुसार लोकांनी ज्या वेळेला लोकांच्या ग्रामस्थांचा हट्ट होता ठीक आहे सर तुम्ही एक वेळ ऐका. मी पाहिलं लोक अक्षरशः रडत होती. हे लोकांसाठीच आमरण उपोषण सुरू केलेले आहे. लोकांनी सांगितलं नाही ऐकलं तर आम्ही सर्व तुमच्या बरोबर आमरण उपोषण करायला आता तयार आहे. आतापर्यंत साखळीने होतं, मी एकट्याने उपोषण केलं. आता अख्खं गाव जर ऐकलं नाही तर अख्खं गाव आमरण उपोषण करणार आहे. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.